एकीकडे मुंबईमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये जागा वाटपावरून तिढा निर्माण झालाय, तर तिकडे ठाण्यामध्ये महायुतीत मोठा खोडा निर्माण झालाय। ठाण्यात शिवसेनेसोबत युती करण्यास भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी थेट विरोध केला आणि त्यामुळे ठाण्यात भाजप विरुद्ध शिवसेना असा वाद पेटल्याचं पाहायला मिळत आहे। बघूया। कार्यकर्त्यांवरती कुठलाही अन्याय कितपर्यंत सहन करायचा? शेवटी पक्ष नेतृत्वाचा जो आदेश आहे तो शिरसावंद मानून तुम्ही काम करायला पाहिजे। मुख्यमंत्री महोदय हे जे मार्गदर्शन करतील, आदेश देतील, ते आम्ही पुढे पाळू। पक्षश्रेष्ठी घेतात, तो निर्णय मान्य करावा लागतो। मुंबई आणि ठाण्यासह अतिमहत्वाच्या पालिकांमध्ये भाजप शिवसेनेच्या युतीची घोषणा करण्यात आली। मात्र शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात भाजप पदाधिकाऱ्यांचा युती विरोधात सूर दिसतोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मतदारसंघात कोपरीमधील भाजपच्या मंडळ अध्यक्षांनी युती विरोधात पहिली ठिणगी टाकली। त्यानंतर कळव्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनीही युती झाल्यास 50% जागांची मागणी केली आहे, अन्यथा स्वतंत्र निवडणूक लढवण्याची तयारी आहे असा दावाही भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे। होय, कोपरी मंडळामध्ये ही युती नको का? तर आम्ही कार्यकर्त्यांनी मार खायचा आणि मग परत ते काम करायचं का? कार्यकर्त्यांवरती कुठलाही अन्याय कितपर्यंत सहन करायचा? त्याकरता आम्ही वरिष्ठांना आमच्या पद्धतीत निवेदन दिलेलं आहे आणि विनंती केलेली। दरम्यान पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आम्ही ऐकून घेतलंय, त्यांची बाजू वरिष्ठांकडे मांडणार असल्याचं भाजपच्या नेत्यांनी सांगितलंय। भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे शिस्तीचे कार्यकर्ते आहेत आणि आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि नंतर मी या भावनेने काम करत असतो। त्याच्यामुळे पालक म्हणून त्यांनी त्यांची भावना आमच्या सगळ्यांकडे व्यक्त केली, ती निश्चितपणे आम्ही सगळ्यांनी त्या संदर्भातली नोंद घेतलेली आहे। वरिष्ठांकडे हे निश्चितपणे कळवलं जाईल। त्या भावना व्यक्त करण्याचा त्यांचा अधिकार आहे एका कुटुंबामध्ये, परंतु त्याला अनुषंगाने त्यांचं समाधान करणं हे देखील आमचं काम आहे आणि त्याच्यामुळे त्यांना साधक बाधक त्यांच्याशी चर्चा करून आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की शेवटी पक्ष नेतृत्वाचा जो आदेश आहे तो शिरसावंद मानून तुम्ही काम करायला पाहिजे। ठाण्यातील प्रभाग क्रमांक 19 मधील भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी गेल्या 8 वर्षात शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी भाजप कार्यकर्त्यांना केलेली मारहाण, दाखल केलेले गुन्हे, युती धर्मात टाकला गेलेला मिठाचा खडा असे अनेक पाढे बैठकीतच वाचून दाखवले आणि युतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली। युतीमध्ये आपल्याला युतीचे बोलणी करायचे निर्देश वर्ण दिलेले आहेत। युतीची जागा वाटप झाली की मग युती जाहीर होत असते। आता युती करावी, युतीची बोलणी करावी, जागा वाटपाचं सूत्र ठरवावं असे निर्देश दिलेले असताना जागा वाटपावर चर्चा सुरू आहे। आता जागा जर आमच्या पातळीवर समाधानकारक वाटप झालं नाही तर आम्ही वरिष्ठ पातळीवर जाऊ, वरिष्ठ पातळीवर आमची फिर्याद मांडू आणि त्या उपर जे आम्हाला प्रदेशाध्यक्ष मान्य मुख्यमंत्री महोदय हे जे मार्गदर्शन करतील, आदेश देतील, ते आम्ही पुढे पाळू। तर निवडणुकीत महायुती व्हावी याचा निर्णय तिन्ही पक्षाच्या वरिष्ठांनी घेतलाय, त्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी पक्षात कधी आले याचाही विचार होणं गरजेचं आहे असा टोला खासदार नरेश म्हस्केंनी लगावलाय। महायुती व्हावी हा निर्णय शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार यांनी घेतलेला आहे। यांच्यापेक्षा आम्ही कोण मोठे नाही आहोत। ज्या पक्षाचे कार्यकर्ते बोलतायत त्या पक्षांच्या वरिष्ठांना विचारा। आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना पण वाटतं ज्या ठिकाणी भाजपचे नगरसेवक आहेत त्या ठिकाणी आम्ही लढावं, परंतु आम्ही त्यांना सांगितलेलं आहे, जो निर्णय पक्षश्रेष्ठी घेतात तो निर्णय मान्य करावा लागतो। जे कोण लोक बोलतायत, मला त्यांच्याविषयी वैयक्तिक नाही बोलायचं, परंतु कोण आहेत, कधी भाजपात आले, कधी काय, नक्की काय, ते जर आपण तपासलं किंवा भाजपच्या नेत्यांना विचारलं तर याविषयी प्रतिक्रिया मला वाटतं तुम्ही त्यांच्याकडनं घ्यावी। एकीकडे भाजप शिवसेनेमध्ये वाद सुरू असतानाच शिवसेनेमधील अंतर्गत वादही समोर येत आहेत, त्यामुळे पक्षांतर्गत तिढा सोडून ठाण्यामध्ये भाजपच्या सोबत जुळवून घेण्याचं मोठं आव्हान शिवसेनेच्या समोर उभं राहिलंय हे निश्चित आहे। शुभम कोळी, झी 24 तास, ठाणे।